नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा महा एपिसोडच्या पार्ट 1 भागामध्ये आपण बघणार आहोत की रेश्मा आनंदीला म्हणते की तू कंपनीमधील माझी सर्व पदवी डिग्री आणि चेअरसुद्धा मिळवण्याचा प्रयत्न केला आणि असं सार्थकला सुद्धा. तर आनंदी जोरात ओरडते की थांबा, हे बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही. मी कंपनीत काम करते ते फक्त कुणाला दाखवण्यासाठी नाही, तर कुणाला हरवायला, कारण कुणाची डिग्रीही घेण्याला मी ते काम करत नाही. मी फक्त हे प्रामाणिकपणे स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे काम करते आणि ते मी तुम्हाला अगोदर सुद्धा क्लिअर करून दाखवले होते. आणि आज तुम्ही माझ्यावर जे काही आरोप करतात ना, त्याला कोणताही आधार नाही. या उलट तुम्ही आत्तापर्यंत माझ्यावर जे काही अत्याचार केले ना, त्याचा जाब मी तुम्हाला विचारायला हवा. आणि मला तो जाब तुम्हाला विचारायचा नाही. राहिला तर प्रश्न सार्थक सरांचा, माझ्या मनामध्ये असे काही नाही आणि आमच्या दोघांमध्ये सुद्धा तुम्ही जे हे मनात आणता तसे काही नाही. तो फक्त एक तुमचा गैरसमज आहे. रेश्मा म्हणते की मी माझ्या डोळ्यांनी बघितले सार्थक तुम्हाला किती हा तुमच्या प्रत्येक संकटात धावून येत असतो. आनंदी म्हणते की कारण ते कंपनीचे बॉस आहेत आणि मी त्या कंपनीची एम्प्लॉय. आणि कंपनीतील कोणताही एम्प्लॉय जरी असला तर ते प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून जातात, कारण ते एक माणूस म्हणून खूप चांगले आहे. रेश्मा म्हणते की मग या चांगुलपणाचा जर कोणी फायदा घेत असेल तर मी ते ऐकून घेणार नाही, कारण मी सार्थक सराची होणारी बायको आहे. आनंदी म्हणते की रेश्मा मॅडम, मी तुम्हाला कसे समजावू तेच मला कळत नाही. आनंदी म्हणते की तुमच्या डोक्यात जे काही आहे ते काढून टाका. रेश्मा म्हणते की कसे काढणार, कारण की गेल्या 2-3 दिवसापासून बघते सार्थक मला वेळसुद्धा देत नाही, कायम तुझ्याबरोबर आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा. आनंदी म्हणते की रेश्मा मॅडम, ते काम खूप महत्त्वाचे होते म्हणून सार्थक सरांची तेथे गरज होती. तर लगेच रेश्मा म्हणते काय इम्पॉर्टंट आहे आणि काय नाही ते मी ठरवणार, तू नाही. रेश्मा म्हणते की तू मग उद्या माझ्या एंगेजमेंटमध्ये येऊन कोणताही प्रॉब्लेम करू नको. त्यासाठी तू एंगेजमेंटला नाही आली तरी सार्थकसाठी आणि माझ्यासाठी ते चांगलेच राहील. तर आनंदी म्हणते ठीक आहे, तुमची जर अशीच इच्छा असेल तर मी उद्या तुमच्या एंगेजमेंटला नाही येणार. रेश्मा म्हणते की आज आपल्यामध्ये जे काही संभाषण झाले ते सार्थकला कळायला नको, आणि जर तुला सांगायचे असेल तर तू मुद्दाम सिंपत्ती मिळवण्यासाठी हे सर्व करशील. रेश्मा तिथून जायला निघते. तर आनंदी म्हणते की 1 मिनिट, आज तुम्हाला हे बोलायला नको होते पण तुम्ही मला बोलण्यासाठी भाग पाडले. स्पर्धेच्या वेळी माझी ऐनवेळी चप्पल तुटणे, ऑफिसच्या पहिल्या वेळेस माझ्या पायात पाय घालून मला खाली पाडणे, खेड्यामध्ये माझा ड्रेस अडकून फाटणं आणि वॉशरूममध्ये बाहेरून लॉक करून दरवाजा घेणे, हे कुणाचे कारस्थान आहे हे कळण्यात की मी वेडी नाही, हे सर्व तुम्ही केले होते. हे सर्व सार्थक सरांना सांगणं असे माझे संस्कार नाही. आणि तुम्हाला वाटते ना मी सार्थक सरांची सिंपती मिळवते, पण ते सुद्धा मला मिळवायची नाही. आणि तुम्ही आता इथून निघा आणि तुम्हाला जाताना साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा म्हणून आनंदी ही रेश्माला जाण्याचा रस्ता दाखवते. त्यानंतर इकडे रुंदाची सर्व ही कार्यक्रमाची तयारी चालू असते. सुधा म्हणते की अगं सकाळपासून किती धावपळ करते. रुंदा म्हणते की अगं माझ्या लाडक्या लेकाचा साखरपुडा आहे, त्यामुळे मला हे सर्व करावेच लागणार. तर सुधा विचारते अगं गुरुजी कुठपर्यंत आले. पुढ्यात गुरुजी येतात. तर गुरुजी पूजेच्या तयारीला लागतात आणि इकडे जी काही शलाका असते ती केदारला फोटो काढायला सांगत असते. रुंदा येते आणि रुंदा त्यांना म्हणते की तुमचे काय चालले, साखरपुडा व्यवस्थित पार पाडायला हवा की नको त्याकडे लक्ष द्या ना तुम्ही. आदर्श आणि सार्थक हे मस्त तयार होऊन खाली येतात. तर सुधा आणि सर्वजण बघून सार्थकला म्हणतात की दादा खरंच तू खूप छान दिसतो. तर लगेच सुधा ही सार्थकची दृष्ट काढते. आकांक्षा विचारते की दादा तू हसत का नाही, इतका नाराज का आहे. शलाका म्हणते की अरे सार्थक जरा स्माइल कर, आज तुझा साखरपुडा आहे. तर लगेच आदर्श म्हणतो की तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, गुरुजींना काय लागते त्याकडे लक्ष द्या. आदर्श सार्थकला विचारतो की सार्थक खरंच खूप छान दिसतो आणि रेश्मा कुठे आहे, ती का आली नाही. तर केदार म्हणतो की हो रेश्मा अजून आली नाही. तेवढ्यात सुद्धा विचारते की अरे सार्थक ती आनंदी येणार होती, अजून का आली नाही. तर लगेच सार्थक खुश होऊन उत्तर देतो अगाई ते येणार आहे, येतीलच एवढ्यात.
तेव्हा केदार लगेच वृंदाला विचारतो की ती आनंदी येणार आहे का. वृंदा म्हणते की माहीत नाही, म्हणून दोघांना टेन्शन येते. त्यानंतर इकडे अन्नाची तयारी चालू असते आणि लीना आणि मालतीला म्हणतात की तुमचे अजून आटोपले नाही का, साखरपुड्याला जायचे ना. तर लीना आणि मालती म्हणते की अहो आम्हाला बरीच कामं आहेत आणि सर्वांना बोलावले म्हणून सर्वांनी जायचे असते का, तुम्ही आणि आनंदी जा, आम्ही आमचे काम आटोपतो. तेवढ्यात आनंदी बाहेर येते. अण्णा विचारतात की आनंदी तू अजून तयार का झाली नाहीस, आपल्याला साखरपुड्याला जायचे ना. तर आनंदी म्हणते की अण्णा आपण नको जायला साखरपुड्याला. अण्णा विचारतात की काय झाले आनंदी. तेव्हा आनंदीला रेश्माचे बोलल्याचे क्षण आठवतात. अण्णा म्हणतात की आनंदी सार्थक सरांनी आपल्याला इतक्या आपुलकीने बोलावले, आपण का जायला नको. आनंदी म्हणते की अण्णा मला थोडेसे बरे वाटत नाही आणि त्यांनी बोलावले म्हणून आपण का जायचे आणि तिथे आपल्या ओळखीचे सुद्धा कोणी नाहीये, म्हणून आनंदी असे बोलून आतमध्ये निघून जाते. अण्णांना सर्वांचा राग येतो आणि तुम्ही जे काही निर्णय घेतला ना मला तो मान्य नाही, म्हणून अण्णा सुद्धा आतमध्ये रागाने जातात. त्यानंतर इकडे कार्यक्रमात सर्व पाहुणे येत असतात आणि वृंदा विचार करते की ही रेश्मा अजून का आली नाही. तेवढ्यात आकांक्षा रेश्माला घेऊन येते. तर वृंदा म्हणते की रेश्मा तू तयार आहे ना, करायची का आता सुरुवात. तर लगेच रेश्मा म्हणते की थोडं माझं टचअप करायचं, मी येते लगेच, म्हणून ती शलाकाच्या रूममध्ये जाते. तेवढ्यात हे सार्थक बाहेर येतो आणि आकांक्षा सार्थकला विचारते की अरे आई विचारत होती ती सुद्धा की आनंदी येणार होती का आली नाही. तर सार्थक लगेच आनंदीला फोन लावत असतो. आनंदी मात्र फोन उचलत नसते आणि मी जर सार्थक सरांचा फोन उचलला तर ते मला म्हणतील की तुम्ही एंगेजमेंटला का आले नाहीत, त्यामुळे मी उद्या काहीतरी नक्की कारण सांगेल, पण आज त्यांचा फोन उचलायला नको, म्हणून आनंदी कावरीबावरी झालेली असते. तेवढ्यात लीना येते आणि लीना विचारते की आनंदी काय झाले, काल रात्री कोण आले होते. तर आनंदी सांगायला तयार नसते, मात्र लीनाने ओळखलेले असते. आनंदी म्हणते की वहिनी खरंच कोणी आले नव्हते. तेवढ्यात मालती आनंदीला तुळशीला पाणी घालण्यासाठी आवाज देते. आनंदी बाहेर निघून जाते. लीना म्हणते की नक्की आनंदी काहीतरी लपवते. त्यानंतर इकडे वृंदाही रेश्माकडे येते आणि रेश्माला म्हणते की मी जे काही काम सांगितले होते ते व्यवस्थित पार पडले का. रेश्मा म्हणते की हो, आनंदी या एंगेजमेंटला नाही येणार, मी सर्व काही तयारी केली. त्यानंतर सार्थक हा फोनवर बेनाऱ्याबरोबर बोलत असतो आणि बाहेर येतो तर समोर कोणाला तरी बघतो आणि तू असे म्हणतो. तर लगेच इकडे आनंदी तुळशीला पाणी घालत असते आणि तुळशी मातेला हात जोडून म्हणत असते की देवा आज सार्थक सरांचा साखरपुडा आहे आणि असे म्हणतात की जे काही मागितले ते सर्व काही मिळते, पण मी आज माझ्यासाठी नाही तर सार्थक सरांसाठी काहीतरी मागणार. सार्थक सर खरंच खूप चांगले आहे आणि त्यांचे जे काही पुढील आयुष्य आहे ना ते सर्व व्यवस्थित पार पडून दे, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन दे अशी प्रार्थनाच करत असते. तेवढ्यात सार्थक गाडी घेऊन आनंदी समोर येऊन उभा राहतो आणि आनंदीला म्हणतो की मिस आनंदी आत्ता लगेच माझ्यासोबत चला. आणि आनंदीच्या हातातील तांब्या आणि ताट ते खाली पडते आणि सर कुठे जायचे, पण सार्थक म्हणतो की प्लीज चला, म्हणून तो आनंदीला हाताला धरून तेथून घेऊन जातो. ती विचारते की सर काय झाले, कुठे जायचे. तर सार्थक गाडीतून घेऊन जातो. तेवढ्यात मालती बाहेर येते आणि ते ताट आणि पडलेले तांब्या बघून मालती खूपच घाबरते आणि आनंदी आनंदी करत जोरात ओरडू लागते. त्यानंतर इकडे सर्वजण सार्थक कुठे गेला म्हणून त्याची वाट बघत असतात. रेश्मा म्हणत असते की आज कामावर पण सुट्टी आहे, मग सार्थक गेला कुठे. आदर्श आकांक्षा म्हणतात की आम्ही सर्वांनी फोन केले पण सार्थक फोनच उचलत नाही. गुरुजी म्हणतात की मुहूर्ताची वेळ सुद्धा टळून चालली, मग बोलवा ना त्यांना. तर सुद्धा म्हणत असते की हा सार्थक असा कसा ऐन वेळेस कुठे निघून गेला. तेवढ्यात सार्थक येतो आणि आई मी आलो असे बोलतो आणि सार्थक आनंदीच्या हाताला धरून तिला घेऊन आलेला असतो. ते सर्व दृश्य बघून सर्वांना मोठा धक्का बसतो. रेश्मा विचारते की सार्थक आज आपला साखरपुडा आहे आणि तू हिला आणण्यासाठी का गेला होता. तर सार्थक म्हणतो की सांगतो ना, आज खूप काही गोष्टी अशा क्लिअर करायच्या. तेव्हा सार्थक आकांक्षाला बाबाला घेऊन येण्यासाठी सांगतो. वृंदा, केदार आणि रेश्मा यांचे चेहरे मात्र पाहण्यासारखे झालेले असतात. सार्थक बाबांना घेऊन येतात. बाबांना विचारतो की बाबा त्या दिवशी पाण्यात पडले होते नदी तीरावर, तुम्हाला वाचवणारी यापैकी मुलगी कोण होती. तर सार्थकचे बाबा हे विचार करत असतात आणि दोघींकडे पाहत असतात आणि शेवटी आनंदीकडे बोट करतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.